आता नाही बाई, मी तर चांगलीच फसली बाई ना. मला वाटलं नव्हतं एवढं मोठं भांडण होईल म्हणून. मला असं वाटलं होतं मासून आले हमेशाच तर बोलतो मी, आम्ही सरच बोलतो, त्या चुपचाप ऐकून घेतात, मुकाट्याने ऐकून घेतील आणि चुप बसतील. मला काय माहित होतं नाही बाई, यायची एवढी हिंमत वाढली म्हणून मासून यायची, एवढं मोठं भांडण करतील म्हणून. पहिले तर हमेशा ऐकून घेत होत्या, आता काय झालं काय माहित ताईले. या बारीनं तर चांगल्या बघावं पोराला, त्या चांगलंच भांडण केलं ताईनं. माया पोराईले माया सुनाईच्या चुकल्या सांगणं मला चांगलंच भारी पडू राहिलं बाप्पा. मला वाटलं नव्हतं बाप्पा एवढीशी गोष्ट एवढी मोठी होईल म्हणून. त्या आता बोलूच नाही राहिल्या कोणासोबत, रूमच्या बाहेर बी नाही निघाल्या. वच्छला ताईले का भिऊ राहिली का तू? ताईले का भिणार याव का मी? पण माया बुड्याच्यानं मागाव ना मी. मला म्हणते की पोराईले समजून सांग, सुनाईले समजून सांग, हे नाही म्हणत आहे, पोराईले समजून सांग म्हणते. असा सासरा तर पहिल्यांदा पाहिला बाप्पा मी ना. सुनाईसाठी आपल्या पोराला आणि आपल्या बायकोला बोलते. आमच्या घरचं हे बुडगं बिले बदमाश आहे ना, चोरून लपून लगे आमच्या मायलेकाच्या गोष्टी ऐकल्या बुडग्यानं, आणि आता मला धमकी देत आहे त्या चौघायची सुला करून दे म्हणते, नाही तर तू असली पोराई समोर आणि असा म्हणून राहिला बुडगा मला. काय नवराच धडावर नाही आहे ना, लोकायला म्हणून काय फायदा, जेव्हा नवराच बाईची ऐकून नाही आहे तर काय आहे, काही खरं नाही आहे माया. नाही तर का मा सुनाईले बस्तर गेली असती मी, रुसता तर रुसा, इथं कोणाला सांगू राहिला. पण माया नवऱ्याच्यानं मागावं म्हटलं मी, नाही तर ताईले का म्हणतो मी, ह्या बुड्यानं आमच्या मायलेकाच्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि आता मला ब्लॅकमेल करत आहे. तू ना पोराईचं कानं भरून दिले म्हणते, चुकल्या सांगितल्या म्हणते पोराईले, म्हणून ताईने आपल्या बायकाई संग भांडण केले म्हणते. आता घरातलं वातावरण तू याच्यानं खराब झालं, आता तूच चांगलं कर म्हणते. आता माई काय गलती आहे बापा? कोणती माय सांगत नाही आपल्या पोराईले गोष्टी, कोणती माय नाही सांगत. मावर बित्ते म्हणून मी सांगतो, पोराईला नाही सांगू तर कोणाला सांगू बापा? अशी तर कथा आहे बापा मा घरातली. पण आता मा पोराईले समजून सांगाच लागेल मला, भांडण नका करू म्हणून, माफ करून द्या आपल्या बायकाईले, नाही ते बुडगं मी असलेच सांगून देईन पोराईले. पण आता काय करू मी, मला काय समजून नाही राहिलं, कसं समजावून सांगू ताईले. पहिले आग बी मीनच लावली, आता विजवाचं काम बी मलाच करायला लागेल. नाही तर मस्त मजा उरेल ती बरं, नवरा बायकोचं भांडणं उरेल ते तर. पण या बुडग्यानं सर माया प्लॅन चौपट केला. आता करू तर काय करू मी? आणि तेव्हा सुना त्यात बापा काही चौकड आहे काय मी त्याच्यामध्ये, मी राखवणार राहू राहिल्या. मायबापाच्या घरी काही नाही आहे बरं, खायची सोय नाही आहे, तरी इथे येऊन अकड पातायची. मायबापाच्या घरी काही नसते, इथं आल्यावर मोठा नखरा असते त्याचा. मी म्हटलं बापा गरीबाची पोरगी करा, चांगली राहीन, ऐकीन आपलं. पहिली विशाखा चांगली होती ना माय, मस्त होती ते. आता ते बी लगे बाईकली, या आनंदीनं ह्या मोहिनीनं बायकोला तिले, नाही तर मस्त होती ना, चुपचाप जे म्हटलं ते ऐकून घे. या बारीनं काय झालं काय माहित तिले, अंगात आल्यासारखंच करू राहिली मीरा. करा म्हणा करा, किती अंगात आल्यासारखं करायचं आहे करा, तुमच्या अंगातलं काढता येते मला. पण आता सध्या काय करू? आता मी तर चांगलीच फसली बापा, पोरं ऐकायला तयार नाही, आता कसं समजून सांगू ताईले. वच्छला, अय वच्छला, आलं बापा हे बुडगं मोठं खराब आहे. बोला. सांगितलं का तुला पोराईला समजून? झाले का त्या नवऱ्या बायकोचे भांडणं खतम? आता सांगू का बापा? आता रात झाली ना, सकाळी सांगेन समजून. आताच सांगायला पाहिजे होतं ना. घरी नव्हते ते, बाहेर गेलेले आहे, येतील ते तेव्हा सांगेन. हा काय, हे आग पुनच लावलेली आहे, तुला विजवाचं काम करायला लागेल. मला उद्यापर्यंत त्या नवऱ्या बायकोचे भांडणं दिसले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये सुला करून दे, तूनच केलेलं आहे जे काही ते. मोठी पोरायची कानं भरते. राहू द्या ना बापा, राहू द्या ना, आता मलाच बोलसान का? तुला नाही बोलू तर कोणाला बोलू? तुझी गलती आहे ना. हो बापा हो, या घरात जे काही होते ते माझ गलतीच्या नव्हते, माझीच गलती आहे. मला तसं वाटते की या घरात राहतो ना तेच माझी गलती आहे. आता गाऊ नको बोलू, आपलं चालू नको करू आता पोती पुराण. हो मी सांगतो तो पोती पुराण. मी काय म्हणतो, मला वाढून दे, भूक लागलेली आहे. सांगा ना तुमच्या सुनाईले. नाही त्या झोपेला आहेत, मी नाही सांगत ताईले. बापा झाली का त्याच्यासाठी रात लगे? कोणाला वाढून द्यायचा आहे, काही द्यायचं आहे, काही माहित नाही का ताईले? मला ते काही माहित नाही, ते भांडणं झालं तर रागातली असतील त्या पुरी. राहू दे, ताईला झोपू दे. तू दे ना वाढून, तू काय करू राहिली? तू बसूनच आहेस ना, तूच दे वाढून. चाल. काय हो बापा, सुना असल्यावर मला काम करायला लावता. आता स्वयंपाक तू बनेलच आहे ना, फक्त वाढून द्यायचं आहे तुले. ते का काम आहे का? बसून बसून काय करतो तू? हातपाय पडून जातात बापा, थोडेसे हातपाय हलवत जाय, मोकळे राहतात हातपाय. मी पाय ना या वयात अजून तू वावरातलं काम करतो म्हटलं, तो पाय ना मी किती मजबूत आहे. तू काय बार बार बिमार पडत राहतो. तू काही कामधंदे करत नाही, शरीराची काही हालचाल करत नाही, म्हणून बिमार पडतो बार. राहू द्या बापा राहू द्या, मला काही ज्ञान देऊ नका तुम्ही, मला लय ज्ञान आहे. हो लय ज्ञान आहे तुले, घरातली भांडणं लावायचं ज्ञान आहे तुले. चालू केलं का तुम्ही ना? जाऊ का मी आता? कुठं जातं? हो कुठं जाणार मी? जाऊ द्या, सोडा माझी गोष्ट सोडा. तुम्हाला वाढून द्यायचं आहे ना, चला देतो वाढून. ते बरोबर छला लवकर वाढून, ते भूक लागलेली आहे मला. चला. सुनाईनं बी नाकात दम केला. सुनबाईनं तुझ्या नाकात दम केला का तू सुनबाईच्या नाकात दम केला? राहू द्या बापा राहू द्या, चला जेवण करायला चला, वाढून देतो तुम्हाला. आता काही तुमची बडबड आणि तुमच्या गोष्टी ऐकायच्या काही मूडमध्ये नाही आहो मी. भांडणं लावायच्या मूडमध्ये राहतो तू हमेशा आहे ना. आता तुम्ही चुप बसता का चालू करू मी माय तोंड? चल वाढून दे, तोंड नको चालू, हात चालू. चला. कधी दिमाकीन काय माहिती वच्छला लिपी. पोरं झोपा लवकर, झाला झोपायचा टाइम झाला तुमचा, झोपून जा. सकाळी उठून शाळेत बी जायचं आहे ना. आई मी शाळेत कशी जाणार म्हणजे रोज जातं तशी. आपण तर गावाला जाणार आहो ना. बाई पूनम तुला कोण म्हटलं आपण गावाला जाणार आहो म्हणून? दादा सांगत होता मला, आई बाबाचे लय भांडणं झाले म्हणे, आपण गावाला जाणार आहो म्हणे. बाबा कधी पालत आईला बोलत राहतात म्हणे, आणि आजीही बोलते म्हणे. आई हमेशा तुला कोण बोलतात आजी आणि बाबा? तू आणि बाबाचं खरं भांडण झालं का? खरं आम्ही जाणार आहो का घर सोडून? मला नाही जायचं कुठं, मला इथंच राहायचं आहे, आपल्या घरीच राहायचं आहे मला. मी कुठं नाही जाणार. खरं आपण जाणार आहो का? पूनम काही विचारू नका आईले, आई टेन्शन मध्ये आहे ना आई.
तुले बाबा बोलले ना तुमचं भांडण झालं ना लय आजीसोबत बी भांडण झालं ना. तू टेन्शन नको घेऊ, मी येऊ ना. आपण चालले जाऊ घर सोडून. आणि पैशाचं टेन्शन नको घेऊ तू. मी शाळा सोडून देईन आणि कामाला जाईन. माय बाई माय पोरगी किती चांगली आहे माय बाई. टेन्शन नको घेऊ म्हणते तू आई. पण आनंदी खरं बोलत होती. ह्या भांडणाचा असर मा लेकराईवर होऊ राहिला. आता लेकरं मोठे मोठे होऊ राहिले. लेकराईले सरळ समजते. पण या घरातल्या वातावरणाचा आणि घरातल्या भांडणाचा असर मी मा लेकराईवर नाही होऊ देईन मी मा लेकराईवर. मा पोरीले आणि पोराले शिकून सवरून लय मोठं करीन. मा लेकराच्या शिक्षणावर आणि दिमागावर मी या भांडणाचा असर नाही पडू देणार. आई बोल ना, तू रडत काऊन होती मगाशी? बाबा काय बोलले तुले? बेटा पूनम, बेटा अथर्व, तुम्ही घरातल्या गोष्टीवर लक्ष नका देत जाऊ. घरात नाही तर छोटे मोठे भांडणं होतच राहतात. बाबा काही नाही बोलले मला. नाही आई, मला माहित आहे तुले बोलत होते बाबा. नाही बेटा बोलत नव्हते, असंच सांगत होते मला. आणि तुम्ही दोघं घरातल्या गोष्टीवर काही लक्ष नका देत जाऊ. तुम्ही दोघंच माझा सहारा आहे. दोघं जण खूप अभ्यास करा, खूप मोठे माणसं बना. घरातल्या भांडणावर घरातल्या गोष्टीवर लक्ष नका देत जाऊ. आपल्या अभ्यासावर लक्ष देत जा. घरात नाही काय छोटे मोठे भांडणं होतच असतात. बाबा काही नाही बोलले. तुम्हाला बोलते काय बाबा? नाही बाबा आम्हाला काही नाही बोलत. होय बाबा तर उलट आम्हाला जे लागलं ते घेऊन देते. पाय बरं बाबा किती प्रेम करते तुमच्यावर. तुमची आई बी तुमच्यावर प्रेम करते. आणि आपण घर सोडून नाही जाणार आहोत. हे आपलं घर आहे. आपलं घर सोडून आपण कायले जाऊ कुठं? आणि तुम्ही कोण्या गोष्टीवर लक्ष नका देऊ. तुम्ही शाळेत जा आणि आपल्या शाळेवर लक्ष द्या. मन लावून अभ्यास करा. बाकी सर्व माव सोडून द्या. हो आई. अथर्व झोपून जाय बेटा. बाई पूनम तू बी झोपून जाय. सकाळी लवकर उठायचं आहे ना, शाळेत जायचं आहे ना. होय. तुम्ही दोघं बहीण भाऊ फक्त मन लावून अभ्यास करा. कोणाच गोष्टीचं टेन्शन नका घेऊ. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. फक्त तुम्ही शिका, खूप शिका आणि खूप मोठे माणसं बना. तुमच्या पाठीमागं मी हमेशा आहो. होय. झोपा बरं लवकर. सकाळी उठून शाळेत बी जा लागते. आई तू बी झोप ना. बरं मी बी झोपतो. आई बाबा कुठे गेले? अरे चुप ना, आईनं सांगितलं ना काही बोलायचं नाही म्हणून. नाही विचार राहिलो आहे मी. बाबा अजून आले नाही ना. बाबा बाहेर राग गेले ना. हो हे तर आलेच नाहीत अजून. काय माहित कुठं गेले तर राग. तुम्ही दोघं टेन्शन नका घेऊ. येऊन जातील बाबा. झोपून जा दोघं. आई बाबा आल्यावर मला उठवशील ना. मला आहे ना एक नवीन कंपास पाहिजे. त्याच्यावर मस्त अशी बुलटी काढेल असते ना, तो वाला कंपास पाहिजे मला. माझ्या मैत्रीण जवळ आहे. बाबा आल्यावर मला तो कंपास सांगायचा आहे बाबाले. बरं ठीक आहे. आता झोपून जा तुम्ही. बाबा आल्यावर उठून मी तुम्हाला. होय दादा तू बी झोपून जा. बेटा तू बी झोपून जा. होय. काय करू मी आता? या भांडणाचा असर तर मग पोराईवर उरायला. लेकरं आता मोठे मोठे उरायले, लहान नाही राहिले. त्याला सर्व समजते. काय करू मी, मला काही समजून नाही राहिलं. आनंदी बरोबर बोलत होती. घरात नाही जर मायबापाचे भांडण झाले तर लेकरावर त्याचा असर होतेच. काय करू मी, काही समजून नाही राहिलं मला. पण काही करून माय लेकरं मला मोठे तर करणंच आहे. त्याला खूप शिकवायचं आहे. त्याच्या पायावर उभं करायचं आहे मला त्याला. मी तर माझ्या परिस्थितीमुळे शिकू नाही शकली. मी माझी जिंदगी शिकून सरून काही बनवू नाही शकली. पण मी मा पोराईले माझ्यासारखं नाही होऊ देणार. मी त्यांना खूप शिकवणार आणि त्यांच्या पायावर उभं करणार. त्याच्यासाठी मला काही करावं लागलं तर चालेल. जगदीशजी आणि दादा बाहेर गेले होते. अजून आले काऊन नाही आहे? दोघं भाऊ आले काऊन नाही काय माहीत अजून. एक तर भांडणं करून गेलेले आहे. मला चांगलंही नाही वाटू राहिलं, गमून नाही राहिलं मला. कुठे गेले काय माहीत दोघं भाऊ. जाऊ दे, दोघं भाऊ गेले ना, काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. पण आले काऊन नाही अजून हे? काय झालं काय माहीत. फोन लावू का मी जगदीशजीले? काऊन नाही आले तर? नाही फोन नाही लावलं पुरत. नाही तर म्हणतील काय कशी माझं बोलू राहिली. स्वतःच भांडणं करते आणि स्वतःच बोलते. ताईनं बी किती भांडण केलं माझ्यासोबत, किती बोलले मला. काही गलती नसताना नाही ताईला फोन नाही करायला पुरत मला. मी फोन करीन तर माझ्या खालीपणा होऊन जाईल. म्हणून ताईला काही फोन नाही करायला पुरत. पण आले काऊन नाही हे दोघं भाऊ अजून? कधी तेवढ्या वेळपर्यंत घरातून बाहेर नसतात राहत हे दोघं भाऊ. पण आज कसे काय आहे? आले काऊन नाही अजून? एक मन करत आहे फोन करू, एक मन करत आहे नाही करू. फोन केला तर म्हणेन पाय हिनंच फोन केला मला, हेच बोलली माझ्यासोबत पहिले. नाही फोन नाही करायला पुरत. पण माझं मन बी तर नाही लागू राहिलं ना. माझं मनही नाही मानू राहिलं. आले नाही तर मला चिंता बी राहिली त्याची. आत्याबाईला माहीत असेल का? नाही आत्याबाई संग बी बोलू नाही राहिली मी. मामाजीला विचारू का? मामाजीला म्हणू का फोन लावायला? आले काऊन नाही अजून विचारा म्हणून फोन लावून. मामाजीला म्हणायला पुरते. आता जातो मामाजीला म्हणतो अजून हे दोघं भाऊ आलेले नाही आहे, फोन करा बरं कुठे आहे विचारा. आले नाही तर गमून नाही राहिलं मला. चिंता बी राहिली. जाऊ दे माहिती मामाजीला कायला त्रास देऊ. त्याला बी टेन्शन येऊन जाईल. मामाजीला बी बातच टेन्शन येते. त्याचं काम आत्याबाईसारखं नाही आहे ना. आत्याबाई नाही घेत कोणाचं टेन्शन लवकर. पण मामाजीला बातच टेन्शन येऊन जाते. नाही त्यालाही सांगायला नाही पुरत. मग काय करू मी? जाऊ दे माहिती लावतो मग फोन. विचारायला काय चाललं फोनवर बोलून घेतो. घरी आल्यावर नाही बोलेल. आनंदी जगदीश भाऊजी आले का? नाही हो ताई, ते तर नाही आले. मी तोच विचार करत होती काऊन नाही आले तर. माय बाई कुठे गेले बाप्पा हे दोघं भाऊ? कधी तर एवढ्या वेळपर्यंत घराच्या बाहेर राहत नाहीत. भांडणाच्या ना तर घरी नाही उरायले. माहीत नाही ताई, टेन्शन नका घेऊ. आहेत ना ते दोघं भाऊ, येतील. पण कधी एवढ्या वेळपर्यंत घराच्या बाहेर नाहीत राहत नाही. आतापर्यंत यायला पाहिजे होते. ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ, येऊन जातील ते घरी. नको घेऊ म्हणतं बाई टेन्शन, पण टेन्शन तर येतेच. मी काय म्हणतो फोन लावतो का ताईले? ताई हे दोघं भाऊ अजून आले नाही, फोन तर लावाच लागन वाटते.
मला बी तसंच वाटत आहे. लावतो मी फोन. लेकरं झोपले का? हो, पूनम आणि अथर्व झोपले दोघं बी. बरं, तुम्ही लेकराईजवळ जा. दादा बी नाही या रूममध्ये आणि तुम्ही नाही दिसाल तर लेकरं भीतील. जा तुम्ही लेकराईजवळ. मी लावतो फोन जगदीशजीले. लाव मग फोन. कधी येतात सांग मला. हो ताई, जा तुम्ही लेकराईजवळ जा. लेकरं भीतील नाही तर. दादा बी नाही या लेकराईजवळ आणि तुम्ही नाही दिसाल तर भीतील ते. जा तुम्ही लेकराईजवळ. लावतो मी फोन आणि येतो तुमच्या रूममध्ये सांगाले काय म्हटलं ताईनं तर. बरं ठीक आहे, मी जागीच आहो बरं. हो ना, मी बी जागी आहो ना. हे आले नाही म्हणूनच तिथं बसली मी पुस्तक वाचत. झोपी नाही येत ना बाई ना, ते आले नाहीत तर अजून. हो ना, मलाही नाही झोप येऊ राहिली. तुम्ही टेन्शन नका घेऊ. लावतो मी फोन. बरं लाव मग. पण मी जगदीशजीला फोन नाही लावत. मी दादाला फोन लावीन. नाही तर मग जगदीशजीला वाटेन माझ्या संग तर बोलू राहिली आहे. ताईलाही समजलं पाहिजे ना. ताईलाच राग नाही येत फक्त. मला बी राग येते म्हणून. मी ताईला फोन केला तर ताईला असं वाटन इले किती बोललं काही म्हटलं तिला काही राग नाही येत. करतेस मला फोन, बोलतेस माझ्यासोबत. म्हणून दादाला फोन करतो मी. बरं ठीक आहे, बरोबर बोलू राहिली तू. कर, विवेकजीला फोन कर. घरी या म्हणा लवकर. बरं ठीक आहे ताई. जेवण बी नाही केलं ना ताईनं. उपाशीच गेलेले आहेत ते बाहेर. आलेच नाहीत अजून. हो बाई, जेवणही नाही केलं दोघा भावाईनं. मग नाही तर काय. कर मग लवकर फोन. सांग मला काय म्हणतात ते तर. हो ठीक आहे. आई, ए आई, आई. आनंदी, आले बाई हे दोघं भाऊ. हो ताई, आले. मला आला जगदीशजीचा आवाज आला. विवेकजीचा बी आवाज आला. दोघंही भाऊ आले. बरं झालं बाप्पा आले. हो माय बाई, मला टेन्शन आलं होतं. ताई, मी काय म्हणून राहिली, आता आले तर असं दाखवू नका की तुम्हाला लय चिंता होती म्हणून दादाची. मी नाही दाखवत की मला लय चिंता होती त्याची. आले नव्हते तर मी टेन्शनमध्ये होती म्हणून. मी नाही दाखवत ताईले. तुम्ही नका दाखवू दादाले की तुम्हाला लय चिंता झाली होती म्हणून. चेहऱ्यावरून असं दाखवायचं की तुम्हाला काहीच चिंता नव्हती आणि तुम्ही अजून बी रागात आहे. दादा तुम्हाला बोलले तर तुम्हाला लय खराब वाटलं. असं दाखवा दादाले. दादाले वाटलं पाहिजे हिचा राग अजून शांत नाही झाला, इले रागच आलेला आहे. हो हो, ताईला सबक तर शिकवाच लागेल ना. नाही तर ते तर हमेशा मला असेच बोलत राहते. मग नाही तर काय. मी काय म्हणतो, जातो मी. हां, हो हो, जा जा. बोलू नका फक्त दादासोबत. हां, नाही नाही, मी नाही बोलत. मी असं दाखवतो की म्हणजे जसा लय राग आला द्यायचा. बोलतच नाही आता त्याच्यासोबत मी. हां, तसंच करा. नाही तर दादाला दाखवू सांग लय चिंता झाली होती तुम्हाला. मग ताईला असं वाटन आपण इले किती बोललं काही म्हटलं तरी इले राग येत नाही. हे आपली चिंता करतेस आणि स्वतःहून बोलतेस माझ्यासोबत. नाही हो माय बाई, मोठ्या मुश्किलनं तेवढी हिंमत आली मायामध्ये. आता मी मागं नाही हटणार. मला राग आला आणि मला कोणा गोष्टीचं खराब वाटलं तर मी दाखवत जाणार की मलाही खराब वाटते, मलाही राग येते. आतापर्यंत चूप बसली मी, आता मी चूप नाही बसणार. आता लेकरं मोठे मोठे उरायले तरी मला बोलतील काय. हे झाली ना गोष्ट. माणूस जेवढा दबला ना तेवढा दाबतात हे लोक. म्हणून माणसानं कोणाला बसर नाही झाले पाहिजे. नाही नाही नाही, या बारीनं मी त्याच्यासंग बोलणार नाही. मला राग आला तर मी दाखवून देणार त्याला की मला राग आलेला आहे म्हणून. या बारीनं तर शांत राहायचंच नाही आहे मला. लय झालं यायचं, लय झालं. माया लग्नाले 8-9 वर्ष उरायले. 8-9 वर्षापासून यायचं पाऊस राहिली मी. काही गलती असो नसो, कोणाचीही गलती असो, मलाच बोलतात. ताईला वाटते इले राग येत नाही, हे काही म्हणत नाही, हे काही बोलत नाही, ताईले बोला. आणि तुमच्यासारखं मलाही पाहायला लागले हे. मी का बसर जाणार येऊ का? बरं जा तुम्ही. हो हो, जा जा. रे आनंदी अजून जागीच आहे का? नाहीच वाट पाहत बसली असन. मला आले उशीर झाला ना घरी म्हणून मी वाट पाहत बसली असन. माणसानं कधी आपल्या मान सन्मानासोबत समझोता करायला नको. जो व्यक्ती तुमच्यासोबत दुर्व्यवहार करत असेल त्या व्यक्तीला कधीच माफ करू नये. आपल्या हक्कासाठी बाईनं आवाज उचललाच पाहिजे. नारी ही अबला नसून सबला आहे. ती शक्ती आहे. तिला कोणीच कमी समजू नये. नारीने आपल्या मान सन्मानासोबत समझोता बिलकुल करू नये. रे मला असं वाटलं मी नाही आलो तर ही टेन्शनमध्ये असेल, माझ्साठी जागी असेल. पण हे तर आरामात पुस्तक वाचू राहिली. मला वाटलं माझ्यासाठी जागी आहे का, पण हे तर बुक रीड करत आहे. जाऊ दे, मी बी थोडंसं मायवालं काम करून घेतो लॅपटॉपवर. माझ्या लॅपटॉप कुठं आहे विचारू काहीले, कुठं आहे तर. नाही नाही, आनंदी माझ्यासोबत बोलू नाही राहिली तर मी काय बोलू. तशी बी आनंदीची गलती आहे, माझी गलती नाही आहे. तिनं माझ्या आईचा अपमान केला, तिचीच गलती आहे आणि मी काय बोलू. व्यक्ती कोणी पण असो आपली स्वतःची गलती ॲक्सेप्ट करत नाही. माणसाला हमेशा असं वाटते की आपण जे करत आहोत जे बोलत आहोत ते बरोबर आहे. कोण्या पण माणसाला आपण स्वतः खरंच वाटत असतो. हा माणसाचा स्वभाव आहे. पण माणूस जसा विचार करत असतो ते हमेशा खरं नसते. कधी कधी दुसरा पण व्यक्ती बरोबर असू शकतो. असं नाही की हमेशा आपणच बरोबर असू. कधी कधी आपण स्वतः बी गलत असू शकतो. समोरचा व्यक्ती खरा असू शकते. म्हणून बिना विचार करता कधी कोणाला काही म्हणू नये आणि बोलू नये. हे पुस्तक रीड करू राहिली का मला सांगू राहिली काय माहित नाही लॅपटॉप कुठं आहे तर. माणसाने कधी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. स्वतःचं काम स्वतः करावे. आपल्या कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ही आळशी माणसाची निशाणी आहे. मला सांगू राहिली वाटते. बरं जाऊ दे, मीच ढूंढतो. आमच्या दोघं भावाला असं वाटलं होतं उशिरा घरी जाऊ तर या दोघी टेन्शन घेतील. त्याबरोबर विचारतील कुठं गेले होते, काय झालं होतं. घरी आल्यावर तर वेगळंच वातावरण आहे. मला यायला एवढा वेळ झाला तरी आनंदी विचारू नाही राहिली कुठं गेले, काय गेले, जेवण केलं का नाही केलं. माणसाने कधी रात्री उपाशी झोपू नये. काही ना काही खाऊन झोपायलाच पाहिजे. माणसाने कधीच उपाशी झोपू नये. भूक नसेल तर लाईट काही खाऊन झोपावे. जर जेवण करायची इच्छा नसेल तर फलाहार खावा. तिले मनातलं ऐकू राहिलं का काय, मी जे बोलू राहिलो त्याचंच उत्तर देऊ राहिली. नवऱ्याला बायकोपेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही. पण बायकोला नवरा कधीच समजू नाही शकत.
अरे हे पुस्तक वाचू राहिली का माझ्या संग बोलू राहिली? वा, किती मस्त पुस्तक आहे ना. किती दिवस झाले मी वाचतो वाचतो करू राहिली ती. आज वाचायला भेटलं. आनंदी माझ्यासोबत बोलत नाही तर मी काय बोलू तिच्यासोबत? आई, मी जेवण करून आलो बाहेरून. मी काही जेवणार नाही. माझा लॅपटॉप माहिती आहे का कुठं आहे? तर माहीत असेल तर दाखवून दे. थकली नाही बाई मी. चल बापा, आता झोपून जातो. लय उशीर झाला. एवढा वेळ लोक जागी राहणं बी चांगलं नाही आहे. मग डोळ्याखाली डार्क सर्कल होतात. झोपून झाले पाहिजे लवकर. आज लय पुस्तक वाचलं मी ना. मस्त आहे पण पुस्तक. तर बाकीचं उद्या वाचीन. आता झोपून जातो. अरे झोपतो म्हणते. माझा लॅपटॉप बी नाही दाखवू राहिली मला. कुठं आहे ठेवलेलं तर बोलाच लागेल मला. आनंदी, आनंदी, माझा लॅपटॉप कुठं आहे? चल नाही बाई, झोपून जातो आता. मी काही विचारू राहिलो. मी म्हटलं माझा लॅपटॉप कुठं आहे? किती वाजले पप्पा रे? 2 वाजले. वेळेचं भानच नाही राहिलं पुस्तक वाचता वाचता. झोपून जातो बाप्पा. अरे हे तो झोपली. आनंदी, मी काही विचारू राहिलो. अरे हे तो झोपली वाटते. मला माझ्या लॅपटॉप नाही दाखवलं, काही नाही दाखवलं. जाऊ दे आता. हे झोपली तर काय करू शकतो. मला स्पा लागेल माझ्या लॅपटॉप कुठं आहे तर ठेवलेलं. तसंही माणसानं स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे. अलमारीत तर नाही ठेवलं. जाऊन पाहतो.